नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राजकीय आहे। देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढवणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का तुमची, या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी मात्र उत्तर देणं टाळलेलं आहे। अनिल देशमुख फडणवीसांच्या विरोधात उभे राहिल्यास देशमुखांचे डिपॉझिट जप्त होईल असं धर्माराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। तर नागपूर दक्षिण पश्चिम काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि काँग्रेसच खरं लढणार असं ठाकरेंनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनिल देशमुख हे निवडणूक लढवणार का हे पाहणं आता महत्त्वाचं कधी निर्णय घेत नसतो। मी एकटा कधी निर्णय घेत नसतो। आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल त्याचा। तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षाला आदेश दिला तर लढण्याची? चला पुढचा विषय। चांगले विदर्भाचे विरोधी नेता आहेत, ते माझ्या विरोधात उभा राहायला काही हरकत नाही। मला जर पक्षाने सांगितलं यांच्या विरोधात उभा राहा तर मी तिथे उभा राहायला मी तयार आहे। तुमचा राखीव मतदारसंघ आहे ना? काय असलं तर मी राखीव असलं तर मी कुठे राहू शकतो। तुम्ही त्यांच्या विरोधात मला जर युतीचे नेते लोक सांगतील की धर्माराव बाबांनी तिथे उभा झाला पाहिजे, तिथे उभा राहायला मी तयार आहे। आपल्याला काय वाटते देवेंद्र फडणवीस विरोधात उभे राहिले तर काय होईल? डिपॉझिट जप्त। दक्षिण पश्चिमचा मतदार आहे, दक्षिण पश्चिमचा रहिवासी आहे आणि 5-10 वेगवेगळ्या प्रभागातनं दक्षिण पश्चिम मध्ये लढलो, एक विधानसभाही लढलो आहे। दक्षिण पश्चिमचा कानान कोपरा माहित आहे, परंतु मला माहित नाही तिथे संघटन बनवलेलं आहे। मी दक्षिण पश्चिम सोडायला तयार नाही काँग्रेस? नाही, काँग्रेस कोणत्याही स्थितीत दक्षिण पश्चिम सोडणार नाही। दक्षिण पश्चिम काँग्रेसलाच लढत